कुची तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली येथील त्रिशिवलिंग असलेले प्राचीन शिवमंदिर सध्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांचे आकर्षण ठरत आहे। संपूर्ण देशभर महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असताना कुची गावातील हे आगळे वेगळे मंदिर भक्तिभावाने उजळून निघाले आहे। या मंदिराची खासियत म्हणजे एकाच गर्भगृहात 3 शिवलिंग विराजमान आहेत। सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यात अशा प्रकारचे हे एकमेव शिवमंदिर मानले जाते। मंदिराची रचना प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीत असून दगडी बांधकाम, कोरीव खांब आणि मजबूत रचना ही स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे जाणकार सांगतात। स्थानिक आख्यायिकेनुसार हे मंदिर एका रात्रीत राक्षसांनी बांधले अशी कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाते। जरी या कथेला ठोस ऐतिहासिक पुरावे नसले तरी मंदिराचा इतिहास आजही पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही। गावातील ज्येष्ठ नागरिकांकडेही या मंदिराच्या उभारणीबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध नाही। त्यामुळे या वास्तूभोवती गूढतेचे वलय निर्माण झाले आहे। कुचीसह आगळगाव आणि इरडी या परिसरातही प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आढळतात। त्यामुळे हा भाग धार्मिक व ऐतिहासिक वारशाचा खजिना मानला जातो। दरम्यान या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धनासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या संवर्धनाचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे। स्थानिक नागरिक व भाविकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून भविष्यात हे मंदिर पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचे ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कुचीतील त्रिशिवलिंग मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होत असून हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे। आपल्या भागातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या कवटेमहांकाळ वार्ता न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। कवटेमहांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट। मौजे कुची तालुका कवटेमहांकाळ येथील महादेव मंदिर हे पुरातन इसवी सन पूर्वीचे असून ते हेमाडपंथीचे बांधकाम आहे। फार पूर्वीचे नक्षीकाम येथे आपल्यास पाहावयास मिळते व मला वाटते महाराष्ट्रामध्ये हे 3 लिंग असलेले हे महादेव मंदिर आपल्यास कोठेही पाहण्यास मिळणार नाही। पण मौजे कुची येथे हे अतिशय उत्कृष्ट असे 3 लिंगी महादेव मंदिर असून फार पूर्वीचे पुरातन हेमाडपंथीचे बांधकाम आहे। यामध्ये सध्या महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र या विकास कामातून 1.5 कोटीचे 1.5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून त्याचे जीर्णोद्धार चालू आहे। या जीर्णोद्धारासाठी कुची गावातील व सभोवतालच्या गावातील लोकांनी सढळ हाताने मदत करावी व मदत केलेली आहे। सालाबाद प्रमाणे या महादेव मंदिरामध्ये श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते। तसेच आज महाशिवरात्री निमित्त येथे शिव अमृत या ग्रंथाचे पारायण होते। तसेच चालू आहे पारायण चालू आहे व महाप्रसादाचे वाटप गावकऱ्यामार्फत सढळ हाताने केले जाते। शिवलीला अमृतचे हे वाचन 5 वर्ष पूर्ण होत आता 1926 ला। अगदी आनंद असतोय। मंडळी असतात, भरपूर संख्या असते, 70 ते 75 पर्यंत असते। शिवलीला अमृताचं वाचन खूप छान असते, आनंद वाटतोय। जय श्री शंभो हर हर महादेव, जय श्री शंभो हर हर महादेव, जय श्री शंभो हर हर महादेव।